सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आज 27 फेब्रुवारी 2022 आणि आज मराठी भाषा गौरव दिन. या मराठी भाषा दिवसाचं औचित्य साधून आपण को मराठी मंडळाच्या वतीने कादंबिनी धारक यांची आपण मुलाखत घेणार आहोत आणि एक छान रंगतदार कार्यक्रम आपण प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो आहोत. तर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. असं म्हणतात की कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश वंदनेने होते. तर मंडळी, आपण सुरुवात करूयात या कार्यक्रमाला गणेश वंदनेने. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 2013 पासून शासन निर्णयानुसार म्हणजे महाराष्ट्र शासनाने 2013 मध्ये जो निर्णय घेतला आणि त्यानुसार मराठी भाषा दिवस म्हणजेच जागतिक मराठी भाषा दिवस हा साजरा करण्याचं ठरवलं गेलं. ती परंपरा आपण एवढे वर्ष जपत आहोत. यामध्ये विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा खास आहे, कारण त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यात अतिशय मोलाचं योगदान केलेलं आहे. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार यांचे ते मानकरी आहेत. तर त्यांची एक कविता, प्रेमावरची कविता, कारण नुकताच व्हॅलेंटाईन डे साजरा झालाय, तर त्यांची एक प्रेमावरची कविता सादर करून आपण त्यांना मानवंदना देऊयात. कवितेचं शीर्षक आहे प्रेम कर भिल्लासारखं. पुरे झाले सूर्यचंद्र, पुरे झाल्या तारा, पुरे झाले सूर्यचंद्र, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा, मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेमध्ये नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. पुरे झाले सूर्यचंद्र, पुरे झाल्या तारा. त्यांनी अतिशय सुंदर रीतीने प्रेम कसं अगदी दिलखुलास आणि मनमोकळं करावं हे मांडलेलं आहे. शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय, शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय. डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधतील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा, उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय. म्हणून म्हणतो जागा हो, म्हणून म्हणतो जागा हो, जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस. बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सारं, उधळून दे तुफान सारं, काळजामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. तर मंडळी, प्रेम कसं करावं हे अतिशय मार्मिक पद्धतीने त्यांनी या कवितेतून प्रस्तुत केलेलं आहे. आणि कुसुमाग्रजांना आपण या
कवितेतून मानवंदना दिली आहे, त्यांचं अभिवादन आपण केलेलं आहे. तर आपला जो प्रमुख कार्यक्रम आहे, कादंबिनी धारप यांची मुलाखत, तर त्याकडे आपण वळूयात. पण तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे, कारण त्यांची प्रथमतः आपण थोडीशी ओळख करून घेऊयात. कादंबिनी धारप यांचं शालेय शिक्षण हुजूर पागा पुणे येथे झालं. महाविद्यालयीन शिक्षण स.प. महाविद्यालय पुणे येथे झालं. तर त्यांनी इंग्रजी साहित्यातून एम.ए. ची पदवी मिळवलेली आहे. वृत्तपत्र विद्या व संवाद शास्त्राची पदवी त्यांनी पुणे विद्यापीठातून घेतलेली आहे. आणि त्यांच्या कुटुंबात त्यांचे पती पराग धारप आणि 2 मुलं सोहम आणि सिद्धांत, असं त्यांचं छानसं कुटुंब आहे. त्यांचा साहित्यिक प्रवास आपण पाहणार आहोत. तर किनारा होऊन आपण हा कविता संग्रह त्यांनी 2011 साली प्रकाशित केला. शिवाजी सावंत लिखित युगंधरचे इंग्रजी भाषांतर त्यांनी केलंय आणि एक नाही 2 वेळा त्यांनी भाषांतर केलंय. तर प्रथम प्रकाशन 2017 साली मेहता प्रकाशन सुनील मेहता यांनी केलं होतं. तर पुनर्प्रकाशन त्यांनी अमेझॉन प्रकाशित हे 2021 साली केलेलं आहे. वंदनीय लक्ष्मीबाई केळकर लिखित पथदर्शनी श्रीराम कथा या पुस्तकाचं त्यांनी इंग्रजी भाषांतर केलंय आणि ते 2021 मध्ये केलेलं आहे. तर प्रकाशक संघमित्रा प्रकाशन सेविका प्रतिष्ठान नागपूर यांच्यातर्फे हे प्रकाशन झालेलं आहे. आणि सध्या त्या शिवाजी सावंत लिखित छावा या कादंबरीचं इंग्रजी भाषांतर करत आहेत. तर अशा प्रकारे त्यांचा आपण शैक्षणिक प्रवास, साहित्यिक प्रवास पाहिलेला आहे. खूप सारे जण आपल्यापैकी त्यांना ओळखत असाल, कारण ते सिएटल येथे राहायला वास्तव्यास आहेत आणि आपल्यासाठी खास म्हणून त्या पुण्यावरून आता ऑनलाईन येणार आहेत. तर आपण कादंबनीजींचे खूप खूप मनापासून स्वागत करूयात आणि त्यांनी वेळात वेळ इतका काढलेला आहे, तर त्यासाठी मी खरंच मनस्वी आभारी आहे. तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. नमस्कार. थँक्यू सो मच. स्वाती पण इथे आहे. मराठी मंडळ, कोलोराडो मराठी मंडळाने मला इथे तुमच्या व्यासपीठावर यायची एक संधी मिळाली. ऑनलाईन व्यासपीठ म्हणूया आपण याला, आणि त्याच्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. स्वाती, तू आणि तुझी संपूर्ण टीम सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. आणि आजचे आपले तंत्रज्ञ, पडद्यामागचे कलाकार राम पडते यांचेही खूप खूप आभार. करूया आपण. सगळी मंडळी, सगळे प्रेक्षक अतिशय वाट पाहत आहेत तुझ्याकडून काय काय आम्हाला छान छान ऐकायला मिळेल त्याची. तर आपण वेळ न दवडता आपण सुरुवात करूयात. तर कादंबिनी, तुला लेखनाची आवड ही कशी निर्माण झाली, किंवा त्याचं प्रेरणास्त्रोत असं काय होतं, किंवा तुला असं कधी वाटलं की मला या लेखन करावं असं? बाबा स्वतःच लेखक असल्यामुळे घरामध्ये आमच्या तसंच वातावरण होतं. सतत बाबा पुस्तकं वाचत असायचे, नोट्स काढत असायचे आणि त्यांचं लिखाणही सतत चालू असायचं. रोज काही ठराविक वेळ ते लिखाणासाठी द्यायचे. त्यामुळे ते बघत बघतच आम्ही मोठे झालो. तर त्याचे संस्कार नकळत घडत गेले. असं लहान वयामध्ये मी शाळेत असताना निबंध वगैरे असं सॉरी खूप किरकोळ असं लेखन मी केलं होतं. पण साधारण वयाच्या 15व्या वर्षी मला असं आतून एक वाटलं की आपण कविता करावी. आणि सगळ्यात पहिली कविता मी केली होती, हिंदी गाणं आहे एक प्यार का नगमा है मौजों की रवानी है, तर त्या गाण्याचं मी मराठी रूपांतर करण्याचा प्रयत्न केला होता. तर ती पहिली धडपडच होती, म्हणजे पहिलंच पाऊल होतं ते, थोडं अडखळत टाकलेलं. त्यामुळे त्या कवितेमध्ये अशी कृत्रिमता होती बऱ्यापैकी. पण त्यावेळेला मला असं जाणवलं की आपण म्हणजे हे फाईन ट्युनिंग करून आपण लिहू शकतो, कविता लिहू शकतो, मनात येईल ते व्यक्त करू शकतो. आणि असा माझा कवितेचा प्रवास सुरू झाला. आणि हळूहळू म्हणजे आता हा लेखन प्रवास तर चालूच आहे. कविता हा एक काव्यप्रकार झाला फक्त, पण आणखीनही काही वेगवेगळे प्रकार मी असे प्रयत्न केलेत हे करण्याचे, लिहिण्याचे. मी सुद्धा वृत्तपत्र विद्या विभागाचं तू सांगितलंस की मी त्याचं बॅचलर्स डिग्री मी त्यांची,
पदवी घेतली त्यांची. त्याच्यानंतर मी काही वर्ष व्हिडिओ न्यूज रिपोर्टर म्हणून मी काम करत होते. त्यामुळे त्याचे कॉपी रायटिंग, कॉपी लिखाण करणं, हे अशा प्रकारचं लिखाण मी केलं. आम्ही जेव्हा इथे अमेरिकेला मूव्ह झालो, काही कारणामुळे माझा तो ऍक्च्युली व्यवसाय बंद पडला आणि नंतर आम्ही इकडे अमेरिकेला शिफ्ट झालो. त्याच्यानंतर इथे सुद्धा आम्ही काही कार्यक्रमांमध्ये, कोलोराडोमध्ये आम्ही जवळजवळ 12 वर्ष राहिलो. त्यामुळे तिथेही मी असंच छोटं छोटं कोलोराडो मराठी मंडळ समितीमध्ये मी इन्व्हॉल्ड होते तेव्हाही आम्ही थोडंफार लिखाण करून आणि काही नाटकांमध्ये, मंडळाच्याच कार्यक्रमांमध्ये भाग आम्ही घेतले होता. तर असा माझा साहित्य प्रवास चालू असताना आम्ही मग पुढे सियाटलला मूव्ह झालो आणि 12 वर्षानंतर, म्हणजे डेन्व्हरमध्ये 12 वर्ष राहिलो आम्ही. त्याच्यानंतर आम्ही सियाटलला मूव्ह झालो 2010 साली आणि तिथल्या मराठी मंडळातही मी इन्व्हॉल्व झाले. त्या सियाटल मराठी मंडळाने मला आणखी एक संधी दिली, एक वेगळा प्रयोग करण्याची. त्यांची जेव्हा सिल्वर ज्युबिली झाली मंडळाची, तेव्हा त्यांनी, माझ्या मैत्रिणींनीच मला विचारलं की ओपनिंग सेरेमनीचं लिखाण करायचंय, तू करशील का? सो ते नाट्य स्वरूपाचं असं होतं जे मी कधी लिहिलेलं नव्हतं. मग मी म्हणलं ठीक आहे, तोही प्रयोग करून बघूया. म्हणजे लेखकांनी सतत काहीतरी नवीन प्रयोग करत राहिले पाहिजेत. सो तोही एक प्रयोग मी करून बघितला आणि तो आवडला सगळ्यांना. तो असं छोटं छोटं चालू आहे. त्याच्यानंतर मग 2011 साली मी पुस्तक काढलं, तू सांगितलंस, कवितांचं पुस्तक काढलं आणि बाबांच्याच युगंधरचं इंग्रजी भाषांतर केलं. त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेविका समितीच्या, ऍक्च्युली राष्ट्रसेविका समिती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला शाखा आहे. त्याच्या आद्य संचालिका लक्ष्मीबाई केळकर यांनी त्या प्रवचन द्यायच्या रामायणावरती, त्यांच्या प्रवचनांचं मराठीत पुस्तक केलेलं होतं. तर अमेरिकेतल्या तरुण पिढीला त्या रामायणाची ओळख व्हावी त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून म्हणून त्याचं मराठी पुस्तक काढलेलं होतं. त्याचं मी इंग्रजी भाषांतर केलं आणि ते आत्ताच, म्हणजे मागच्या वर्षी ते प्रकाशित झालं. आणि सध्या तर माझं छावाच्या इंग्रजी भाषांतरावरती काम चालूच आहे. सो हा प्रवास चालू आहे, हा असंच पुढे चालू राहील. आपण असं म्हणू शकतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं तुला टीन एज मध्ये तुला जाणवलं की मी काहीतरी लिखाण क्षेत्रात मी काम करू शकते आणि तू विविधांगी तसा अनुभवही घेतलास आणि वेगवेगळ्या क्षेत्रांना हाताळत आणि इतकं स्थलांतर झाल्यानंतर भारतातून इथं येऊन परत ते सेटल होणं, पुन्हा स्वतःचा मार्ग शोधणं, मंडळाच्या माध्यमातून तू बरचसं कार्य केलंस. परत हिंदू स्वयंसेवक या संस्थेच्या साठी तू लिखाण केलंस, म्हणजे भाषांतराचं काम केलंस. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या खरंच म्हणजे आम्हाला ते एक मोटिवेशनल आहे आणि म्हणून आम्ही सगळेच उत्सुक आहोत की तुझी एखादी छानशी कविता सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि आमच्यासाठी प्लीज सादर करशील का? जरूर जरूर जरूर. माझं कृष्णावरती प्रेम आहे, कृष्ण भक्तच आहे मी. सो माझ्या पुस्तकात नसलेली पण मी कृष्णावरती लिहिलेली एक कविता वाचून दाखवते. एका कवितेचं नाव आहे रासाद्वैत. सो रास क्रीडा जे श्रीकृष्ण आणि गोप गोपिकांबरोबर करायचे, त्याच्या वरती लिहिलेली आहे ही कविता. कोजागरीचा चंद्र उतरला, कोजागरीचा चंद्र उतरला, यमुनेच्या पात्रात वृंदावनिया रास रंगला, चंदेरी रात्रीत. सगळी गोप गोपिकांची अवस्था कशी आहे, कृष्णाबरोबर रास खेळताना काय घडतंय त्याचं वर्णन आहे. उन्मनी राधा उन्मनी गोपी, उन्मनी राधा उन्मनी गोपी, उन्मनी झाली अवघी सृष्टी, कान्हाच्या मुरलीतून उठता सप्त स्वरांच्या आनंद लहरी. टिपर्यांच्या तालावरती, मुरलीच्या तानांवरती, गोरस नाचे संगे त्यांच्या थरथरत्या पात्रांमधून. भान हरपले अस्तित्वाचे, भान हरपले अस्तित्वाचे, नुरली राधा नुरल्या गोपी, लोक लाज सोडून वाहिले, जीवन अवघे कान्होबासी. तर माणसांवरच नाही तर निसर्गावर सुद्धा काय परिणाम होतोय. वृक्षवल्ली अन वनचर सारे,
वृक्षवल्ली अन वनचर सारे, नदी नाले अन वसुंधराही, चांदण भरले गगनही नाचे, मनमुक्ताच्या चरणांपाशी. मंद फडफडे मस्तकावरी, मंद फडफडे मस्तकावरी, मोर पीसते नाजुकसे, कंठा भवती मोहकमाला, वैजयंती अनरुळत असे. राधा कान्हा, गोपी कान्हा, कृष्णच सगळीकडे भरून राहिलेला आहे. राधा कान्हा, गोपी कान्हा, टिपरी कान्हा, मुरली कान्हा, रास खेळतो जगदीश्वर हा, पाजत अमृत अद्वैताचे. रास खेळतो जगदीश्वर हा, पाजत अमृत अद्वैताचे. अतिशय सुंदर. कारण तू म्हटल्याप्रमाणे तुझी कृष्ण भक्ती या प्रत्येक शब्दातून व्यक्त होतीये. यामध्ये रासलीलेचं वर्णन आहे, यामध्ये निसर्ग आहे, यामध्ये राधा आहे, यामध्ये भक्ती आहे आणि सगळ्याच गोष्टींचं खूप छान पद्धतीने तू वर्णन केलेलं आहेस. आता पुढचा आपण एक खूप सगळ्यांनाच असणारा एक प्रश्न घेऊयात. तो म्हणजे मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांची तू कन्या. तर तू लहानपणापासूनच तुझ्या बाबांचा एक प्रवास एक लेखक म्हणून पाहिला असशील. तर त्यांच्या काही अशा काही आठवणी आहेत का, की ज्या प्रेक्षकांना तू आमच्या बरोबर शेअर करशील? अशा पद्धतीने काही आठवणी आम्हाला सांगशील? बाबांच्या पासूनच म्हणजे बाबांचं लेखनाचं थोडंफार जे काय आहे ते माझ्यात उतरलेलं आहे आणि सतत म्हणजे तो आम्ही लहानपणापासून तू म्हणलीस तसं तो प्रवास बघत आलो, की त्यांचं डेडिकेशन काय होतं. म्हणजे मृत्युंजय ही जी त्यांनी लिहिली ही तर लहान वयात म्हणजे बाबांचा साहित्यिक प्रवास खूप लवकर सुरू झाला. शालेय वयात असताना म्हणजे बाबा 9वीत असताना त्यांनी ते आजरा नावाच्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. कोल्हापूरच्या जवळ आजरा गाव आहे. तर 9वीत असताना त्यांनी शाळेमध्ये एक नाटक केलं होतं. कृष्ण कर्णा म्हणजे महाभारतावरचं नाटक होतं. त्याच्यामध्ये त्यांनी कृष्णाचं भूमिका केली होती त्यांनी. आणि तो कृष्ण कर्ण संवाद करताना स्वतः जरी ते कृष्णाची भूमिका करत असले, तरी त्यांना कर्णाच्या संवादाने कुठेतरी ते मनात त्यांच्या घर करून बसले कर्णाचे संवाद. आणि त्यांनी 9वीतच ठरवलं आपण लेखक व्हायचं. आता अशी म्हणजे मी आयुष्यात अशी खूप कमी माणसं बघितलीत, की जी अशी इतक्या लहान वयात काहीतरी ठरवतात आणि तेच करतात आयुष्यात. असतात अशी माणसं, पण कमी असतात. आपण बऱ्याच वेळेला सगळेजण आयुष्यात अनेक काही गोष्टी ठरवतो आणि पुढे जाऊन आपण दुसरंच काहीतरी करत असतो. पण त्यांनी ते तेव्हा ठरवलं आणि त्यांनी पुढे जाऊन त्यांनी ते केलं. 27व्या वर्षी त्यांच्या वयाच्या मृत्युंजय प्रकाशित झाली. त्याच्या आधी त्यांनी त्याच्यावर भरपूर अभ्यास केला. म्हणजे नुसता अभ्यास नाही, नुसतं वाचन नाही, तर त्यांनी जाऊन मृत्युंजयच्या घटना जिथे घडल्या, कुरुक्षेत्र वगैरे त्या स्थळांना त्यांनी भेटी दिल्या तिथे. तर हे त्यांचं डेडिकेशन सगळं त्या पुस्तकात सगळं उतरलेलं आहे. आणि मृत्युंजयमध्ये त्यांची जी लेखनाची पद्धत जी आहे ना, ती सगळी म्हणजे प्रतिभा त्यांची एवढी उत्कटतेने त्याच्यात उतरलेली दिसते, की ते वाचताना म्हणजे ज्याला भाषेची जाण आहे, आवड आहे, तो माणूस भारावून गेल्याशिवाय राहत नाही. म्हणजे त्यांची मुलगी म्हणून नाही सांगत, पण त्यांचं म्हणजे त्यांची वाचक म्हणून मी थोडंसं त्याच्यापासून वेगळं होऊन विचार करून सुद्धा सांगते, की मृत्युंजय सारखं जबरदस्त आणि त्यामुळेच तर ते अक्षरशः एका रात्रीमध्ये प्रसिद्ध झाले. आणि आम्ही त्यांचं म्हणजे अर्थात मृत्युंजय नंतर त्यांचं लग्न झालं. म्हणजे मृत्युंजय बघून रादर मृत्युंजय वाचून माझ्या आईनी त्यांना पत्र लिहिलं, की मला तुमचं पुस्तक आवडलंय म्हणून. आणि त्याला उत्तर म्हणून बाबांनी तिला जे पत्र लिहिलं, त्याच्यावर बाबांच्या आमच्या त्यांच्या लेटरहेडवर अशी सूर्य मुद्रा होती. तर ती मुद्रा बघून आईनी त्यांना पुन्हा लिहिलं, की तुम्ही तेजाचे पूजक आहात, असं मला जाणवलं तुमच्या इव्हन लेटरहेडवरनं. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात. त्यातून त्यांची मनं जुळली आणि पुढे त्यांचा सहप्रवास त्यातून सुरू झाला. अशी त्यांची एक अनोखी प्रेम कहाणी आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे बाबांचं छावाचं लेखन मी शाळेत असताना म्हणजे छावाच होतं. प्रत्येक ही कादंबरी जी त्यांची गाजलेली आहे, मृत्युंजय, छावा आणि युगंधर, ती लिहिण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी मध्ये 7-8 वर्ष त्यांनी आयुष्याची दिली प्रत्येक वेळेला आणि मग ती कलाकृती साकार झालेली आहे. त्यामुळे छावाचा प्रवास आम्ही तो जो होता लिखाणाचा, अभ्यासाचा,
चिंतनाचा, मननाचा तो जो प्रवास होता तो आम्ही सगळा जवळनं बघितला. आता तेव्हा आम्ही लहान होतो, आम्हाला तेवढं काही कळत नव्हतं काय होतंय आपल्या घरामध्ये ते. पण आई-बाबा अगदी पहाटे-पहाटे उठून ते लिहायला बसायचे आणि बाबा असे म्हणजे बाबांचा ॲक्चुअली त्यावेळेला ॲक्सिडेंट झाला होता. त्यामुळे त्यांची उजवी बाजू जड झाली होती. म्हणून त्यांना म्हणजे थोडा वेळ त्यांनी लिहिलं की हात भरून यायचा. मग त्यांना त्याच्यासाठी त्यांना लेखनिक लागायचा. त्यावेळेला आईच आमची लेखनिक झाली होती त्यांची. आणि ते लिहायला बसले की मग तासनतास जायचे त्याच्यामध्ये. त्यांना वेळेचं भान नसायचं आणि आम्हाला इकडे भुका लागायच्या. आम्हाला कळायचं नाही आता काय करायचं म्हणून. मग आमचं आपलं गपचूप म्हणजे काही न बोलता कारण धाक होता ना तो. त्यामुळे आम्ही गपचूप आतमध्ये एअर जरा सुरू व्हायचं. काही बोलायचं काही नाही. गप्प राहायचं, आत जायचं, परत बाहेर यायचं, आत जायचं, बाहेर यायचं. म्हणजे आईच्या लक्षात यायचं, की आता मुलांना भुका लागल्यात. मग ती काहीतरी करून ते आवरून घ्यायची लिखाण आणि पण तो खूप सुंदर प्रवास आम्ही खूप जवळून बघितला आणि त्याची म्हणजे बाबांनी त्याच्या संभाजी महाराजांच्या जन्माच्या दिवसापासनं त्यांची अखेर झाली तोपर्यंत एकेका दिवसाची टिपणं काढली होती. त्या वह्यांची अशी बाडच्या बाडं मोठ्या-मोठ्या वह्या आमच्याकडे आहेत. म्हणजे तो एक खजिना आहे आमच्याकडे. साहित्यिक खजिना आहे तो. आता युगंधरच्या वेळेला काही मी त्यांच्याबरोबर तेवढी नव्हते. तोपर्यंत माझं लग्न झालेलं होतं. मी सासरी आले होते. त्यामुळे तो प्रवास मी फारसा पाहिला नाही. पण त्याच्यासाठी सुद्धा बाबांनी अभ्यास भरपूर म्हणजे वाचन, नोट्स काढणं, चिंतन, मनन हे खूप केलं आणि त्याच्यानंतरच ती कलाकृती साकार झालेली आहे. त्याच्याशिवायही म्हणजे ही पुस्तकं लोकांना जास्त करून माहिती आहेत. पण छोटी-छोटी ही काही पुस्तकं बाबांनी लिहिली आहेत. व्यक्तिचित्र, लाल माती रंगीत म्हणे, की अशी म्हणे असे नमुने असं त्याचं नंतर अ, नाव थोडंसं चेंज झालं त्या पुस्तकाचं. तर असं छोटंसं पुस्तक किंवा मोरावळा एक चिंतन कृष्णाच्या ह्याच्यावरती वगैरे अशी छोटीशी लिहिलेली आहेत आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील किंवा कामगार नेते मनोहरभाई कोतवाल आणि अशा त्यांच्यावरती पण त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. तर ती फारशी लोकांना माहिती नाहीयेत. पण हा म्हणजे बाबांचा हा साहित्यिक प्रवास या सगळ्याचाच अर्थात माझ्यावरती परिणाम नकळत झाला असं मुद्दामून काहीच झालं नाही त्याच्यामध्ये. पण माझं लिखाण मात्र मी म्हणजे खूप उशिरा सुरू केलं त्या मानाने. म्हणजे माझ्या वडिलांचा प्रवास आयुष्यात खूप लवकर सुरू झाला. माझा त्या मानाने आयुष्याच्या मधल्या टप्प्यावर सुरू झाला असं म्हणता येईल. आणि आजही माझी आई आता 76 वर्षांची आहे. पण तिने वयाच्या 70 नंतर लिहायला सुरुवात केली. सो आमच्या घरामध्ये ते साहित्याचं वारं आहेच, वाहतं आहेच. आपण असं म्हणू शकतो, की प्रत्येकाला राजा दिसतो, राजाचा मुकुट दिसतो, पण मुकुटाच्या खाली किती काटे आहेत ते त्या राजालाच माहीत असतं. तर हा लेखक माणूस म्हणून आपल्याला दिसतोय, की महामृत्युंजयकार अशी लोकांनी त्यांना पदवी बहाल केली आणि अतिशय खूप कादंबरीवर प्रेम केलं. ज्यावेळी मी मृत्युंजय वाचलं होतं त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. कारण इतिहासामध्ये सगळ्याच व्यक्तींची आपापली एक कॅरेक्टर्स आहेत, एक-एक चरित्र आहेत आणि कर्णावर कादंबरी लिहिणं आणि त्याची बाजू मांडणं, हा विषय, हा थॉट यायला पण मला असं वाटतं डेप्थ असावी लागते आणि तेवढी त्यांच्या विचारांमध्ये तेवढी खोली असणं आणि त्या पद्धतीने ते लिखाण करणं, कारण त्यांचे शब्द आणि सगळ्याच म्हणजे तो एक वेगळाच ऑरा वाटतो. आणि ह्याचा अनुभव प्रत्येक वाचकांनी घेतलेला आहे. पण याच्या पाठीमागे जी मेहनत आहे, या पाठीमागे त्यांनी खूप सारे कष्ट घेतलेत आणि ते तू त्यांचा छान प्रवास उलगडलास. परत या पुस्तकाच्या किंवा कादंबरीच्या लिखाणाच्या माध्यमातून त्यांची प्रेम कहाणी कशी सुरू सुरू झाली आणि एक सहजीवन कसं चालू झालं. तर ह्याचा पण एक छानसा तू किस्सा सांगितलास. सो आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तर तुला स्वतःचं असं एक पुस्तक काढावं किंवा स्वतः पुस्तक पब्लिश करावं असं कधी वाटलं आणि ती ती काय प्रोसेस होती? म्हणजे तो प्रवास कसा होता? बाबांनी आमच्या एवढी पुस्तकं लिहिली. पण माझं आपलं मी तुला म्हटलं तसं, की अनेक वर्ष माझं असं फुटकळ लिखाणच चालू होतं, की कविता लिहायच्या इकडे-तिकडे अशा सगळ्या अ, विखुरलेल्या होत्या माझ्या कविता. आणि त्याचं म्हणजे पुस्तक काढावं असं काही माझ्या मनात फारसं नव्हतं. म्हणजे मी आपलं स्वांत सुखाय लिहीत होते, की ठीक आहे आपल्याला आवडतंय, आपल्याला व्यक्त व्हायचंय, आपण लिहितोय.
लोकांपर्यंत पोचायचं वगैरे असं काही डोक्यातच नव्हतं माझ्या. पण 2009 साली आई माझी आली होती. 2002 साली बाबा गेले. त्याच्यानंतर म्हणजे बाबांना इकडे आणायची आमची इच्छा होती, अमेरिकेमध्ये घेऊन यायचं म्हणून. पण दुर्दैवाने ती आमची इच्छा अपूर्णच राहिली. पण त्याच्यानंतर आई माझी आली होती अमेरिकेत. दोनदा तीनदा येऊन गेली ती माझ्याकडे. तर 2009 साली ती जेव्हा आली होती, तेव्हा ती मला म्हणली, की "तुझं एक तरी पुस्तक झालेलं मला बघायचंय. मग ते कवितांचं असो किंवा कादंबरी असो, काहीही असो, पण तू काहीतरी तू लिही आणि त्याचं पुस्तक काढ." मग मला म्हणजे असं झालं ना, की आयुष्यात कधीच आईने आपल्याकडे काही मागितलेलं नाही. आई मागत नाही मुलांकडे काहीच. आई नुसती देत राहते फक्त. मन पूर्ण सगळं आपलं अस्तित्व विसरून आई देत, देत, देत राहते मुलांना. तर अशा आपल्या आईने आपल्याकडे काहीतरी मागितलंय म्हणजे त्यामुळे मला ते खूप फील झालं म्हणजे. आणि आय एम अ व्हेरी इमोशनल पर्सन, व्हेरी सेंटिमेंटल. त्यामुळे मला ते एक हे झालं, की काही का होईना, एकट्या आईसाठी का होईना आपण म्हणजे भले आपलं पुस्तक फक्त आईने वाचलं तरी चालेल, पण आपण काढायचं ते पुस्तक. त्यामुळे मग ते असं म्हणजे मनामध्ये मी ते हे धरून, की नाही काय झालं तरी काढायचंच. मग त्याच्यानंतर मग मी सगळ्या माझ्या कविता सगळ्या इकडे-तिकडे अशा पसरलेल्या त्या सगळ्या गोळा केल्या. त्याचा एक व्यवस्थित साचा तयार केला आणि त्याच्या दुरुस्त्या केल्या. तर माझी संगीता बर्वे म्हणून माझी कवयित्री मैत्रीण आहे. तिने पण मला त्याच्यात काही-काही ठिकाणी दुरुस्त्या सुचवल्या, तशा मी त्या केल्या आणि आमच्या ॲक्चुअली आसावरी काकडे या मराठीतल्या प्रसिद्ध कवयित्री आहेत. त्यांच्या हस्ते माझ्या त्या पहिल्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं. त्यांनी पण मला काही मोलाच्या सूचना दिल्या, की इथे दुरुस्त्या कर, हे बरं वाटेल, असं बरं वाटेल. तर ते सगळं करून आम्ही म्हणजे त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि त्याच्यामधला एक छान तो योगायोग मला सांगावासा वाटतो, की आसावरी काकडे यांच्या हस्ते माझ्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. तर माझ्या बाबांच्या हस्ते आसावरी काकडे यांच्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. त्याला त्यांनी प्रस्तावना दिली होती. सो हा एक सुंदर असा योगायोग आहे. शुभलक्षणच आहे ते असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर मग मात्र मी ठरवलं, की म्हणजे आपण आता हे पुढे चालू ठेवायचं. जेव्हा बाबा गेले ना, तेव्हा मी मनाशी ठरवलं होतं, म्हणजे मी बाबांना मनोमन ते वचन दिलं होतं, की "बाबा मी तुमचा वारसा पुढे चालू ठेवेन. मी तुमचं लिखाण म्हणजे मी लिखाण करत राहीन काहीतरी." हे मी बाबांना वचन दिलं होतं. आणि तसं मी ते म्हणजे चालू होतं माझं माझ्या पद्धतीने. पण ते लिहिलेलं आपण लोकांपर्यंत पोहोचवावं, हा विचार माझ्या तोपर्यंत डोक्यातच नव्हता. कारण अमेरिकेमध्ये माहिती आहे तुला सगळं आपल्याला करावं लागतं. त्यामुळे संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळून मला जेवढं जमतंय तेवढंच मी करत होते. पण ह्याच्यानंतर मी पुश केलं स्वतःला, की नाही आपण स्वतःला आपल्या कम्फर्ट झोनमधनं थोडंसं बाहेर येऊन जर आपण स्वतःला थोडं स्ट्रेच केलं, तर आपली ग्रोथ होते ना, काहीतरी वाढ होते मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या वाढ होते आपली. तर त्यामुळे मी तेव्हा ते पुश केलं स्वतःला आणि तो प्रवास माझा चालू झाला. त्याच्यानंतर मी एकदमच उडी मारली म्हणजे युगंधरचं इंग्रजी भाषांतर. व्हिच वॉज अ ट्रिमेंडस चॅलेंज. ट्रिमेंडस चॅलेंज. म्हणजे मी ते असं अगदी ह्यांनी सुरू केलं, की आता करायचंच आहे आणि जेव्हा ते पहिलं पान नुसतं वाचलं ना, तेव्हा मग माझ्या मनात धडकी भरली, की हे काय खरं खरं नाही म्हणजे हे इतकं सोपं नाहीये वाटतं तेवढं असं. मग मी थोडीशी मदत पण घेतली. मधुरा फडके म्हणून पुण्यातलीच एक जण आहे, तिची पण मदत घेतली आणि अर्थातच आई माझ्याबरोबर सतत प्रत्येक पावला-पावलाला आई होतीच माझ्याबरोबर. कुठे मला अडचण आली, काही अर्थ समजला नाही तर त्याच्यासाठी पण त्या प्रोसेसमध्ये खूपच चॅलेंजेस होते. कारण भाषांतर करताना इतकी चॅलेंजेस येतात वेगळी-वेगळी आपल्याला. तर ते सगळं करून मग प्रकाशक मिळून पहिलं म्हणजे मेहता प्रकाशनचे मला सुनील मेहता यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो इथे. अ, दुर्दैवाने त्यांचंही आता यावर्षी नुकतंच जानेवारीमध्ये त्यांचं अकाली निधन झालं. तर अतिशय म्हणजे मला तो खूप धक्का बसला तेव्हा. पण त्यांनी म्हणजे माझ्या ह्या प्रवासामध्ये त्या पहिल्या टप्प्यावर त्यांची खूप मदत मला झाली. म्हणजे ते स्वतः मराठी पुस्तकं बरीच प्रकाशित करतात. इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन कमी आहे. म्हणजे त्यांनी स्वतः मला सरळ सांगितलं होतं, की माझा हा रीच कमी आहे. त्यामुळे मला माहीत नाही म्हणजे मी तुझं इंग्लिश पुस्तक मी प्रकाशित करू शकेन का नाही हे पण मला आता माहिती नाही.
पण जेव्हा पटकन कोणी प्रकाशक मिळेना ना, तेव्हा त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी माझं पुस्तक काढलं ते. आणि ते चांगलं जवळ-जवळ 1000 पानापेक्षा जास्त असं मोठं पुस्तक ते झालं. ते झालं होतं प्रकाशित 2017 साली. त्याच्यानंतर पण म्हणजे ते म्हणले होते, की माझं डिस्ट्रिब्युशन आणि ह्याचा रीच म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या बघायचं तर थोडंसं ते कमी पडतं म्हणून. म्हणून त्यांनीच पुन्हा धडपड करून त्यांच्या थ्रूच आम्हाला Amazon पब्लिशर्स, Amazon पब्लिशिंगनी मग आमचं या त्याच पुस्तकाचं पुनर्प्रकाशन केलं त्यांनी. पण त्याच्यामध्ये त्यांनी ते स्वरूप छोटं केलं त्याचं. सो ते पुस्तक आता जवळ-जवळ एक 550-600 पानांचं असं पुस्तक झालेलं आहे. ते Amazon.India वर अवेलेबल आहे. अ, तर तेही वाचकांना म्हणजे आहे अवेलेबल त्याच्यावरती. तर जरूर ते घेऊन आणि इंग्लिश मी ह्याच्यासाठीच केलं, की आपली जी संस्कृती आहे राम, कृष्ण यांच्या कथा, यांची व्यक्तिमत्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावीत. विशेषतः अमेरिकेत आता माझी मुलं स्वतः अमेरिकेतच वाढली, त्यामुळे त्यांना मराठी भाषेचा काय गंध मग राहणार. म्हणून मी धडपड करून त्यांना घरात पण आम्ही मराठीच बोलतो आवर्जून. त्यामुळे माझ्या मुलांना मराठी येतं बोलता, व्यवस्थित बोलतात ते. काही-काही मजेशीर चुका करतात, पण बोलतात म्हणजे. त्यामुळे अ, तर हा प्रवास असा माझा चालू झाला. त्याच्यानंतर 2019 सालानंतर दरवर्षी मी हिंदू स्वयंसेवक संघाची कार्यकर्तीच आहे आणि दरवर्षी ते रामायण मौसीजींचं जे पुस्तक आहे श्री रामकथा, पथदर्शिनी श्री रामकथा, त्याचं रामनवमीच्या सुमाराला ती 10 प्रवचनं आहेत. त्यांचं दर रामनवमीच्या सुमाराला वाचन होतं. ऑडिओ सीरीज त्याची केली जाते. दरवर्षी आम्ही हे करतो. आणि त्याच्यातून मग ती कल्पना निघाली कारण त्या पुस्तकाची म्हणजे आणखीन भारतीय भाषांमध्ये पण भाषांतरं झालेली आहेत, की भारतीय लोकांपर्यंत ते वेगळ्या पोहोचावं म्हणून. त्याच्यानंतर ते ऐकून मला म्हणजे माझे सुद्धा रामायण वाचताना माझ्याही मनात प्रश्न होते. मी तरुण असताना असं का केलं असेल रामानी? हा अन्याय आहे वगैरे, वगैरे असे खूप हे होते. पण जेव्हा मी ते वाचलं, ते ऐकलं, त्यातली डेप्थ मला कळली. कारण आपण काय करतो, आपण राम आणि कृष्णांना किंवा आपल्या मागच्या काळातल्या लोकांना आपण आपल्या फुटपट्टीत मोजायला जातो आणि ते कधीच बसत नाही मग त्याच्यामध्ये बरोबर. ते आपल्या फुटपट्टीच्या खूप वरची माणसं आहेत ती. ती बसतच नाहीत आपल्या ह्याच्यात आणि मग आपण आपल्या मनाने त्यांना कसलीही बिरुदं लावतो, काहीही बोलतो त्यांच्याबद्दल. अशी लोकं आहेत सगळीकडे. समजून घेण्याची वृत्ती कमी असलेली, पण मनाला येईल ते बोलायचं. अशी माणसं भरपूर असतात आणि ती बोलत राहतात. पण आपण ते समजून घेणं आणि अशा लोकांना उत्तर काही द्यायचं असेल, तर आपल्याला स्वतःला आधी ते समजून घ्यायला पाहिजे. तर त्यामुळे त्या ह्याच्यातून, त्या भावनेतून मी त्या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर केलं, की हे पुढच्या पिढीला भगवान श्रीराम म्हणजे काय? हे कळावं त्यांना. म्हणून त्याचं भाषांतर केलं. ते आता जस्ट मागच्या वर्षीच झालं. इथल्याच सेविका प्रकाशननी ते केलं. समितीचंच प्रकाशन आहे ते. त्यांनी ते केलेलं आहे. तेही भारतात उपलब्ध आहे. आणि आता छावाचं सध्या माझं लिखाण चालू आहे. प्रवास चालू आहे त्याचा. तर आपण असं म्हणू शकतो, ठायी ठायी दिसे आई, आई वाचून ठावची नाही आणि तुझ्या लेखनाच्या किंवा पुस्तकाच्या प्रोसेसमध्ये तुझ्या आईचा अतिशय सिंहाचा वाटा आहे. कारण आईने सांगितलं आणि आईच्या इच्छेखातर लाडक्या कन्येने मग ते शिवधनुष्य उचललं आणि तिथून सुरुवात झाली आणि मग ठाम निर्णय घेतला गेला, की बाबा लेखक आहेत, बाबांना एवढा मान आहे, तर आपणही त्यातून काहीतरी त्यांचे विचार आणि इतिहासाची तुझी आवड, परत तुझी जी भक्ती आहे, जे रामायण आणि जे आता तुझे विचार आहेत, ते ऐकले फार छान वाटलं. आपणही ते कोलोराडो मराठी मंडळातर्फे एक मराठी शाळा चालवतो. म्हणजे जागतिक मराठी भाषा दिवस आहे, तर त्या निमित्ताने मी सांगू इच्छिते, की ह्या शाळा सुरू करण्याच्या पाठीमागे हाच उद्देश होता, की मुलांना मराठी भाषा, आपली मातृभाषा यावी आणि त्यातून त्यांना मराठी भाषेतले विचार कळावेत आणि त्यांना थोडं लिखाण आणि थोडं वाचन या दोन्ही गोष्टी समजाव्यात. कारण कारण भारतामध्ये हे फार सोपं आहे, पण अमेरिकेत राहून परकीय देशात आणि परक्या संस्कृतीत राहून आपण आपली बीजं रोवून ठेवायची आणि त्यांना त्या त्या दृष्टीने काम करायचं हे मराठी मंडळ तर करत आहे आणि
तूही तोच बाबांचा वारसा पुढे चालवत आहेस. सो खूप खूप अभिनंदन. आणि अजून आम्हाला शिवाजी सावंत यांच्याविषयी ऐकायला आवडेल. तर त्यांचे काही असे संस्मरणीय किस्से आहेत का, किंवा असं काही तुला आठवतंय का, की जे प्रेक्षकांना छान वाटेल आणि तू आम्हाला सांगशील? आवडेल, नक्कीच आवडेल शेअर करायला. पण मला तुमचंही अभिनंदन करायचंय पहिल्यांदा, की तुम्ही सुद्धा मराठी शाळा सुरू केली त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन. कारण हो. हे खूप गरजेचं आहे आपल्या पुढच्या पिढीला आवर्जून मराठी शिकवणं. मी माझ्या मुलांना सुद्धा सांगते, की तुम्ही जर शाळेमध्ये तुम्ही इतर भाषा शिकू शकता. म्हणजे अमेरिकेमध्ये तर शाळेमध्ये वर्ल्ड लँग्वेजेस म्हणून त्यांना हेच असतो, सब्जेक्ट असतो, म्हणजे दे कॅन चूज एनी लँग्वेज आणि ती भाषा घेऊन ते शिकतात मुलं शाळेमध्ये. मग ते स्पॅनिश शिकतात, फ्रेंच शिकतात, आपलं मॅन्डरिन वगैरे चायनीज भाषा शिकतात. मग मराठी का नाही शिकायची? आता आता कुठे हिंदी भाषा पण आपली ह्याच्यामध्ये यायला लागली. म्हणजे मी जेव्हा सिएटल मधल्या कॉलेजच्या साईटवर गेले आणि मला तिथे त्या लिस्टमध्ये हिंदी भाषेचा क्लास दिसला, तेव्हा मला इतकं छान वाटलं, की आपली एक भाषा इथे आहे आणि म्हणूनच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न हे केले पाहिजेत. म्हणून घरात मराठी बोलणं किंवा श्लोक वगैरे म्हणणं, आपलं रामरक्षा म्हणणं किंवा मनाचे श्लोक ह्याच्यासारखं म्हणजे आपण जरी अगदी फार तिथे मुलांबरोबर बसून नाही केलं ना, तरी सुद्धा हे हल्ली सगळं ऑनलाईन अवेलेबल असतं. हे जर घरामध्ये ऐकत राहिली ना मुलं, तर त्यांच्या कानावर ते पडतं आणि ती शिकतात नकळत. आपल्यालाही लक्षात येत नाही ते, की हे कधी शिकले म्हणून. पण त्याच्यासाठी आपण ते ॲक्टिव्हली करणं गरजेचं आहे. म्हणून तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन त्याच्याबद्दल. आता बाबांबद्दल सांगायचं म्हणजे लेखक म्हणून बाबांच्या खूप आठवणी आहेत आणि आमच्याकडे बरेच लोकं यायचे वगैरे म्हणजे बाबांचं साहित्यिक हे असल्यामुळे अ, पंडित जसराज येऊन गेले म्हणजे वेगळ्या-वेगळ्या क्षेत्रातली लोकं येऊन गेली. सुरेश भट आमच्या घरी येऊन गेलेत. त्यांच्याबरोबर म्हणजे आमच्याकडे बाहेर असा एक पलंग होता खोलीमध्ये. त्या पलंगावर सुरेश भट बसले होते आणि एका कोपऱ्यावर अशी मी बसले होते पलंगाच्या कडेला. हे मला अजून आठवतंय, की अ, तर सुरेश भट आलेले, नासम इनामदार यायचे किंवा सुधीर फडके यांची पण बाबांची छान मैत्री होती. म्हणजे असे अनेक जण अशा भरपूर आठवणी आहेत आणि आमच्याकडे अ, एकदा रोहिणी खाडीलकर बुद्धिबळपटू ती घरी आली होती आमच्या. आणि ती अशी बिल्डिंगच्या खाली उभी राहून तिने असा म्हणजे निरोप पाठवला, की "मी आली आहे, मी येऊ का?" म्हणजे असं. तिने आधी सांगितलं पण होतं म्हणजे मी येतीये वगैरे आणि तरीसुद्धा तिने असा वरती निरोप पाठवला. सो आम्हाला ते इतकं असं म्हणजे सवय नव्हती ना असं बघायचं, इतकं विनम्रपणाने असं इतकं छान वाटलं ते. शी वॉज व्हेरी स्वीट म्हणजे त्याच्यामुळे अशा आठवणी काही-काही आणि बाबा आमचे खूप म्हणजे साहित्यिक म्हणूनच नाही तर माणूस म्हणून पण ते बिनधास्त होते आणि त्यांना असं लोकांना मदत करायला पण खूप आवडायची. म्हणजे त्यांनी इतक्या लोकांना मदत केलेली आहे. जे कोणाला ते सांगायला गेले नाहीत, की मी ह्याला मदत केली, त्याला मदत केली. पण ते त्यांच्या स्वभावातच होतं. म्हणजे केलं की असं भरभरून करायचं सगळंच. त्याच्यामुळे म्हणजे घरात भाजी आणली तरी एवढी आणायचं, की असं व्हायचं, "अहो, हे अख्ख्या बिल्डिंगला पुरेल एवढी भाजी आणली तुम्ही आता." असं व्हायचं आम्हाला काही वेळेला. तर त्याच्यामुळे म्हणजे त्याच्या स्वभावातच तो असा होता हे दिलदारपणा होता त्यांच्या स्वभावात तो. इव्हन म्हणजे आमच्या घरी काम करणाऱ्या बाईची तिच्या मुलासाठी ॲडमिशन पाहिजे होती, शाळेमध्ये घ्यायची होती. तर बाबा अक्षरशः तिला बरोबर घेऊन रिक्षात बसले तिच्याबरोबर. रिक्षात बसून त्या शाळेमध्ये गेले. तिथं जाऊन त्यांना सांगितलं, "यांना ॲडमिशन द्या" आणि तिथं बसून त्यांनी ती प्रोसेस करायला लावली. म्हणजे इतकं त्यांचं मनापासून हे होतं आणि कुठेही त्याच्यात हे नाही, की "चल तुझं काम आहे ना, देतो करून." म्हणजे शक्य होतं ते सगळं त्यांनी केलं. आणि तसं ते म्हणजे मला सुद्धा जमेल तसं ते करायला आवडतं. ते थोडंसं बाबांचं आलंय माझ्यामध्ये. आणि आईकडूनही ते संस्कार झालेत आमच्यावर. म्हणजे आई-बाबांनी असं काही जाणीवपूर्वक बसून शिकवत नाहीत आपल्याला आई-वडील. ते आपण त्यांच्या वागण्यातनंच नकळत काही-काही गोष्टी शिकत जातो. तसंच आम्ही ते शिकत गेलो त्यांच्याकडनं. तर बाबांची आणखीन एक म्हणजे बाबांची आठवण सांगायची लेखक म्हणून तर त्यांच्या लेखनाची पोच लोकांपर्यंत, लोकांच्या मनापर्यंत ते कसं पोहोचलेलं होतं लिखाण,
तर मृत्युंजयकार हे तू म्हणलीस त्यांना बाबांना मृत्युंजयकार म्हणून ओळखले जायचे, तर ते पहिल्यांदा म्हणजे मृत्युंजय वाचल्यानंतर आचार्य अत्र्यांनी त्याच्यावरती लेख लिहिला होता आणि त्या लेखाचं ते नाव टायटलच दिलं होतं त्यांनी मृत्युंजयकार असं. तेव्हापासून ते लोक बाबांना मृत्युंजयकार मृत्युंजयकार म्हणून ओळखायला लागले. आता बाबांचं म्हणजे जरी लेखक असले ना बाबा, तरी त्यांचं एक राहण्याचा एक थाट होता. त्यांना सगळं असं छान कपडे घालून असं तयार होऊन बाहेर पडायला आवडायचं आणि अगदी म्हणजे इतकी आवड होती त्यांना, की ते बाहेर पडताना नेहमी आरशासमोर उभं राहायचं. असं सगळ्या अँगलनी बघायचं स्वतःकडे. मी कसा दिसतोय, व्यवस्थित दिसतोय ना आणि ती ती बरे कॅप घालायचे ते. ती त्यांची ओळखच झाली होती ती कॅप म्हणजे. तर असे आमचे बाबा माझ्या शाळेत आले होते मी लहान असताना. ते काहीतरी वेगळ्या कामासाठी आले होते. ते डायरेक्ट गेले मुख्याध्यापिकांच्या ऑफिसमध्ये गेले ते. आणि तर कोणीतरी बघितलं माझ्या मैत्रिणींनी. त्या सगळ्या मला, "अगं तुझे वडील आलेत, तुझे वडील आलेत." अगं म्हटलं, "हो, त्यात काय?" म्हणजे मला मला काही त्याचं एवढं हे नाही वाटलं आणि त्या मला विचारायला लागल्या सगळ्या, "ते मिलिटरीत आहेत का गं? मिलिटरीत आहेत का गं?" म्हणलं, "नाही गं बाई, ते लेखक आहेत." म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व पण असं भारदस्त होतं. त्यामुळे लोकांना असं वाटायचं, की हे कुठेतरी आर्मीत वगैरे असतील असं. आणि बाबांना म्हणजे खेळाची, व्यायामाची खूप आवड होती त्यांना. लहानपणापासनं आजरा हे गाव त्यांचं. तर त्या गावामध्ये जी नदी होती, त्या नदीमध्ये उड्या मारून-मारून ते पोहायचे. ते आम्हाला जुन्या आठवणी बाबा सांगायचे. आम्हाला काही तेवढं माहिती नव्हतं. ते सांगायचे, की आम्ही असे तिथे भरपूर झाडं आणि हे म्हणजे वृक्ष संपदा भरपूर ना तिकडे. तर ते केळ्याचे घडच्या घड आम्ही रिचवलेत असं आम्हाला ते सांगायचे. मग आम्ही बाबांना आम्ही काय लहान होतो, आम्हाला ते काही खरं नाही वाटायचं. आम्ही काहीही सांगता बाबा तुम्ही हे असं, असं आम्ही त्यांना हे करायचो आणि बाबा आम्हाला म्हणायचे, की "तुम्हाला काय तुम्ही म्हणे घरी मला अजिबात काही किंमतच देत नाही तुम्ही लोकं. बाहेर लोकं मला किती मान देतात." असं असं ते म्हणायचे आम्हाला. पण घरामध्ये म्हणजे खूप म्हणजे त्याच्यामुळे खेळीमेळीचं वातावरण असायचं. तर तेव्हा आम्ही काही सीरियल्स वगैरे म्हणजे आता महाभारत सीरियल होती. तर सगळ्या ह्या पौराणिक ह्याची आम्हाला ती आवड त्याच्यातूनच आली ना, बाबांच्या ह्याच्यातून आली. तर आई, बाबा, मी, भाऊ सगळे आम्ही बसून त्या सीरियल्स बघायचो किंवा विम्बल्डनच्या टेनिसच्या वगैरे मॅचेस असतील, तर त्या आम्ही एकत्र बसून बघायचो. क्रिकेटच्या मॅचेस वगैरे. आणि ते ॲक्चुअली आमची ती परंपरा इकडे सासरी आल्यानंतर सुद्धा अशी राहिली होती, की म्हणजे आम्ही सासरचे पण आम्ही सगळे एकत्र बसून मॅचेस बघायच्या. टेनिस मॅचेस, क्रिकेटच्या मॅचेस वगैरे आम्ही सगळे बघायचो. तर असं ते अशा त्या आठवणी बाबांच्या खूप आहेत, की त्यांनी ते खेळाची आवड, व्यायामाची आवड ती पण त्यांची अशी त्यांनी म्हणजे ते तेव्हा थोडं त्यांनी प्रयत्न घेऊन रुजवली आमच्यामध्ये. मी आणि माझा भाऊ आम्हाला दोघांना ते कंपल्सरी तिथे उभं राहायचे स्वतः आणि आम्हाला व्यायाम करायला लावायचे. मग त्यांनी आम्हाला योगासनं शिकवली, त्यांनी प्राणायाम शिकवला, म्हणजे स्वतः बाबांना मी रोज बघत होते. रोज पूजा करायची, तिथे ध्यानाला बसायचे ते, प्राणायाम करायचे. तर हे रोज घडायचं. त्यामुळे येता-जाता आम्हाला ते दिसत होतं. तर ते संस्कार नकळत मनावरती होत गेले आमच्या. तर अ, अशा खूप आठवणी आहेत बाबांच्या आणि आणखीन एक आठवण सांगण्यासारखी म्हणजे की पुस्तक कसं लोकांपर्यंत आणि एखाद्या पुस्तकाचा किती इम्पॅक्ट होऊ शकतो, म्हणजे किती लेखनामध्ये किती ताकद असते एखाद्याच्या, ते कळतं आपल्याला अशा गोष्टींमुळे. की हजरत बाल दर्ग्याच्या वेळेला म्हणजे तिथे अतिरेकी ते दर्ग्यामध्ये घुसले होते आणि बाहेर आपलं भारतीय सैनिक तिकडे ते सगळं अ, प्रकरण ते सगळं हँडल करायला तिथे बाहेर उभे होते ते. तर तिथे त्यांना एका पत्रकाराने विचारलं, की असं एवढं तणावाची स्थिती असताना तुम्हाला अशी इथं हे काम करण्याची प्रेरणा कशी मिळते? इथं उभं राहून असं हे सगळं करण्याची प्रेरणा कशी काय मिळते तुम्हाला? त्यावेळेला त्यातल्या एकाने त्याला सांगितलं, की माझ्याकडे हे पुस्तक आहे मृत्युंजय, ते वाचून मला त्यातून प्रेरणा मिळते. म्हणजे ही केवढी मोठी पावती आहे त्या लेखकाच्या कलाकृतीला. कारण शेवटी काय असतं म्हणजे जेव्हा लेखक लिहितो आणि ते वाचकांपर्यंत पोहोचतं, तेव्हा ती एकट्या लेखकाची कृती नाही राहत ना, ती सगळ्यांची होऊन जाते. आणि मग त्या पुस्तकातनं कोण काय घेईल हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. म्हणजे ज्यांना मी म्हणलं तसं, की भाषेची आवड आहे, त्यांना मृत्युंजय मधली भाषा अतिशय आवडते आणि लोकं मनापासून प्रेम करतात त्याच्यावर. पण ज्यांना नाहीच आहे समज, त्यांना अवजड वाटते ती भाषा.
त्यांना वाटतंय काय बोरिंग आहे, किती अवघड अवघड शब्द लिहिलेले आहेत यांनी. तर त्याला आपण काहीच नाही करू शकत ना. म्हणजे हे तर कुणालाही आता ज्ञानेश्वरी सारखी जी हे आहे पुस्तक आपलं गीतेवरती, म्हणजे गीता सोपी करून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून आपल्यापर्यंत आणली. ती सुद्धा आपल्याला आज समजायला अवघड जाते. म्हणजे ज्ञानेश्वरीतली भाषा सुद्धा आपल्याला आज समजायला अवघड जाते. तर पण ज्ञानेश्वरांनी लहान वयातच लिहिली ना ज्ञानेश्वरी. पण आज लोकांचा समज काय आहे, नाही ज्ञानेश्वरी किंवा गीता वाचायची म्हणजे वयस्कर झाल्यावर वाचायची, म्हातारं झाल्यावर वाचायची. हे खरं नाहीये ना. हे खरं म्हणजे आपल्याकडे लहान वयातच जर आपण मुलांना गीता पठण आणि हे शिकवलं, तर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट सगळ्या त्यांच्या व्यक्तिमत्वावर तर होईलच, पण जर अख्खी पिढीच्या पिढी अशी तयार झाली, तर आपल्या देशाचं भवितव्य घडवू शकतात ही मुलं. तर अशी परिस्थिती असल्यामुळे, की जे लोकं ज्यांना नाही आवडत त्यांना नाही आवडत. इट्स ओके असे सगळीकडे असणार आहेत. आता भगवान श्रीकृष्णांना, भगवान श्रीरामांना नावं ठेवणारी ही लोकं आहेतच ना आज. पण त्यांनी कुठे काय अडलं का? नाही अडत. ती माणसं आपल्याला माहिती पण नसतात किंवा ती समोर आली क्षणिक तरी आपण त्यांना विसरून जातो नंतर. पण हजारो वर्षानंतर आजही भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण यांची चरित्र हजारो लोकांना, लाखो लोकांना प्रेरणा देतायत. हे महत्वाचं आहे ना. मग आपण काय बघायचं, आपण त्यातनं काय घ्यायचं हे आपल्या हातामध्ये आहे. लेखक हा समाज मनाचा आरसा असतो आणि अतिशय म्हणजे तू अगदी छोट्या-छोट्या गोष्टी ते अ, एक चांगले व्यक्ती कसे होते, कसे दिलदार, दिलखुलासपणे जगणारा माणूस होता, हे तुझ्या शब्दांतून आम्हाला एक पूर्ण चित्रण, तुझं एक बालपणाचं चित्र आमच्यासमोर तू पूर्ण तयार केलंस. परत खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खूप सारे पैलू तू उलगडलेस. कारण लेखक जेव्हा एखादी कलाकृती निर्माण करतो किंवा लिहितो, तेव्हा आपल्याला फक्त त्याचं लिखाण दिसतं. पण तो माणूस म्हणून कसा आहे, त्याचे विचार कसे आहेत, तो कसा राहतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या तू आमच्यापर्यंत पोहोचवल्यास त्यासाठी मनस्वी आभार. अ, आणि एक एक म्हणतात ना, माझा बाप किती थोर आहे किंवा माझा बाप किती ग्रेट होता, हा जो अभिमान आहे, तो तुझ्या प्रत्येक शब्दात म्हणजे तुला एक आई-वडिलांची आशीर्वाद आहेत. तर आई-वडिलांची भक्ती पण तुझ्यामध्ये ती दिसून येते. माझा पुढचा प्रश्न असा आहे, की लिखाण आणि भाषांतर हे दोन्ही प्रकार तू हाताळलेलेस आणि हाताळत आहेस. तर लिखाण आणि भाषांतर यामधला आवडता प्रकार कोणता? आणि का तुला जर लिखाण आवडत असेल तर लिखाण करायला का आवडतं? किंवा भाषांतर करायचं आहे तर तुला भाषांतर करायला का आवडतं? तर हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. छान प्रश्न आहे आणि याचं उत्तर खूप अवघड आहे खरं तर. कारण अं, म्हणजे मला असं वाटतं की लिखाण काय किंवा भाषांतर काय, लेखनाचेच हे दोन म्हणजे क्रिएटिव्ह रायटिंग ज्याला आपण सर्जनशील लिखाण म्हणतो. सृजनशील लिखाण आणि भाषांतर. म्हणजे असं एक लोकांचा एक समज असतो की भाषांतर म्हणजे काय? त्याच्यात काही विशेष नाहीये असं वाटतं लोकांना. पण त्याच्यात खूप आव्हानं असतात आणि मला असं वाटतं की भले तुम्ही म्हणजे सृजनशील लिखाण करा किंवा भाषांतर करा, जे काही कराल ना, त्यातून तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. तुम्हाला जर आत्मिक आनंद तुम्ही जे काम करताय त्याच्यातून तुम्हाला आत्मिक आनंद मिळाला, तर ते खूप छान होतं काम. वेगळं काही त्याच्यासाठी करायची गरज पडत नाही मग. ते तुमच्या आतूनच येतं. त्यामुळे ते खूप छान होतं. त्यामुळे त्यातला प्रत्येक क्षण तुम्ही तो एन्जॉय केला पाहिजे. असं म्हणजे मला हे वाटतं, की आता सृजनशील लिखाण म्हणजे कविता लिहिण्याची एक वेगळी प्रोसेस असते आणि दरवेळेला ती काही ठराविक प्रोसेस असते अशातला भाग नाही. म्हणजे असं नाही, की मी एक ठरवून बसते, की हां, आता हा विषय मला लिहायचा आहे आणि मग मी बसले, की मला 5 मिनिटात कविता मी पाडून मोकळी होते, असं नाही होत. अनेक वेळेला म्हणजे ते विषय आपल्या डोक्यामध्ये घोळत असतात आणि मग नंतर कधीतरी असे शब्द एकदम यायला लागतात आतून, म्हणजे त्यावेळेला तुम्हाला ते थांबवता येत नाही तो आवेग. मग ते त्या क्षणी तुम्हाला ते उतरवावं लागतं कागदावरती. कारण नाहीतर मग तो आवेग ओसरून गेला, की परत ते शब्द म्हणजे तुम्हाला ते पकडून ते शब्द असे वाहते असतात ना, ते निसटून जाऊ शकतात. आपल्या हातातून, मनातून निसटून जातात. माणसाचं मन असंच असतं. कुठूनही कुठेही उड्या मारतं आणि आपल्या मनात कितीतरी कल्पना येतात, निसटूनही जातात. पण त्या प्रत्येक कल्पनेचं गाणं नाही होत.
त्या काही काही ज्या असतात त्या आपल्या मनामध्ये अशा रुजून राहतात आणि त्याचीच आपण गाणी करतो पुढे. कारण ते आपल्या मनामध्ये विचार घोळत असतात, की मला ह्याच्याबद्दल लिहायचंय आणि ते कुठेतरी एक त्याचं असं बीज असतं मनाच्या भूमीमध्ये ते रुजलेलं असतं आणि मग ते हळू-हळू, हळू ते उमलत जातं आणि मग त्याची कविता होते. पण भाषांतराचं कसं आहे, की तुम्ही ऑलरेडी एक कलाकृती जी आहे, लेखकांनी मांडलेली आहे, त्याचे विचार काय आहेत, ते समजून घेऊन पुन्हा ती सगळी प्रोसेस दुसऱ्या भाषेतल्या, संस्कृतीतल्या लोकांपर्यंत ते पोहोचवणं, ह्याच्यामध्ये अ, हे खूप चॅलेंजिंग टास्क आहे. खूप आव्हानात्मक आहे हे. कारण मुळात म्हणजे आता जर संस्कृती तुमची सारखी असेल, म्हणजे मराठीचं भाषांतर मी हिंदीमध्ये केलं, गुजरातीमध्ये केलं, पंजाबी, बंगाली कुठल्याही आपल्या भाषेमध्ये केलं, तर एवढ्या अडचणी येत नाहीत त्याच्यामध्ये. कारण संस्कृती सारखी असते, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये पॅरलल शब्द त्याच्यात सापडत जातात आणि ते तेवढं अवघड होत नाही, राहत नाही. पण जेव्हा इंग्लिश सारखी भाषा, की पौर्वात्य संस्कृतीतलं पूर्ण हे तुम्ही पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये तुम्ही पोहोचवायला बघताय, तेव्हा ते खूपच अवघड होतं. कारण आपल्याला ज्या आपल्या संस्कृतीमध्ये ज्या काही संकल्पना आहेत, त्या सगळ्या त्यांच्याकडे नाहीच आहेत काही-काही संकल्पना. मग त्या कशा आणायच्या त्याच्यामध्ये? मग ते शब्द आम्हाला तसेच ठेवावे लागतात. तो शब्द तसाच ठेवायचा, पण त्याचा अर्थ द्यायचा, की तो कळला पाहिजे वाचकाला. म्हणजे कसं आहे ना, वाचन ही प्रोसेस पण अशी असावी, की त्याच्यातून वाचकाची सुद्धा काहीतरी ग्रोथ व्हावी. म्हणजे वाचकाला समजणं सोपं व्हावं म्हणून सगळं एकदम सरसकट सगळं सोपं करण्यात पॉइंट नाहीये. त्याला पण थोडंसं चॅलेंज राहिलं पाहिजे. वाचकाला काहीतरी आव्हान वाटलं पाहिजे, की हे काय शब्द आहेत? ह्याचा अर्थ काय आहे? किंवा ह्याचा संदर्भ काय आहे? मला जाणून घ्यायचंय. असं त्याची काहीतरी उत्सुकता तिथे जागृत झाली पाहिजे त्या वाचकाची. तर असं हे पण म्हणजे भाषांतरकाराला हे पण लक्षात ठेवावं लागतं. आणि अर्थात काही ठिकाणी म्हणजे तुम्हाला जर ते काही संदर्भच नसतील, तर तुम्हाला ते काय लिहिलंय हे कळणंच शक्य नाही. जसं आता मी म्हणजे पथदर्शिनी रामकथेचं जेव्हा करताना त्याच्यामध्ये मौसीजींनी त्या प्रवचनामध्ये जेव्हा वंदनीय मौसीजी बोलत होत्या, तेव्हा त्यांनी त्याच्यात पूर्वीचे रझाकार वगैरे त्यांचा उल्लेख केलेला. तर आता हे रझाकार कोण? त्यांचा काय संबंध? हे आता पुढच्या पिढीला काय कळणार? म्हणजे माझ्या पिढीला सुद्धा ते अजून थोडं समजून घ्यावं लागतं. तर त्याच्या पुढच्या पिढीला काय कळणार? मग ते कनेक्टच करू शकत नाहीत तिथे. मग अशा काही-काही गोष्टी तुम्हाला वगळाव्या लागतात त्याच्यातून, की जेणेकरून ते भाषांतर दुसऱ्या संस्कृतीतल्या रीडरला पॅलेटेबल होईल. त्याला समजायला सोपं जाईल. अगदीच त्याच्या आवाक्याबाहेरचं म्हणजे त्याला थोडंसं चॅलेंज तर पाहिजे, पण अति चॅलेंज केलं तर मग माणूस ते कधी-कधी पुस्तक बाजूलाच टाकून देतो, की हे नकोच मला, ह्याच्यात मला काही समजतच नाहीये म्हणून. तसं पण नाही होता कामा म्हणजे तो बॅलन्स पाहिजे दोन्हीकडे. आणि भाषेचं म्हणजे जसं आपल्याकडे म्हणलं, की काही-काही म्हणी म्हणी असतात. त्या त्या आपल्या भाषेमध्ये अशा चपखल बसतात. पण त्याला जर तुम्ही पॅरलल शोधायला गेलात इंग्लिशमध्ये, तर ते पटकन सापडत नाहीत आपल्याला. मग ते खूप म्हणजे मग ते तुम्ही संबंध गद्य ह्याच्यामध्ये ते एक्सप्लेन तरी केलं पाहिजे. नाहीतर ते म्हणजे तुम्हाला 2-3 चॉईसेस असतात व्हॉट यू कॅन डू अबाउट इट. की तुम्ही एकतर ते पूर्ण एक्सप्लेन केलं पाहिजे, नाहीतर ते गाळून टाकलं पाहिजे. तो असे त्याचे पर्याय तुम्हाला त्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे तिथे जो काही संदर्भ आहे त्याच्याप्रमाणे मी ह्याच्यात काय करू शकते हे निर्णय भाषांतरकाराला तिथल्या तिथे घ्यावे लागतात. की मी जर हे गाळूनच टाकलं, तर ह्याचा अख्ख्या पुस्तकावरती काय परिणाम होईल? जर मी हे एक्सप्लेन केलं, तर त्याचा उपयोग होईल का नाही? हा विचार तेव्हा करावा लागतो. आणि सृजनशील लेखन तर खूपच वेगळी प्रोसेस आहे म्हणजे. तुम्ही सगळं ठरवून, एखादी गोष्ट ठरवून मला ह्याच्यावर लिहायचंय आणि तो म्हणजे काही गोष्टी तुम्ही बसल्या-बसल्या तुम्हाला कधी-कधी सुचते 5 मिनिटात सुचते कविता. पण आता एखादी कादंबरी लिहायची आहे किंवा कथा लिहायची असेल, तर ते सुद्धा त्याच्यावर विचार करून, मंथन करून मला कशा पद्धतीने मांडायचंय आणि ह्या सगळ्या प्रोसेसेस आपण खरं सांगायचं तर शाळेमध्ये निबंध लेखन करताना या शिकलेले असतो आपण, की निबंध साधा लिहायचा तर तुम्ही ते प्लॅन करा. कशा पद्धतीने प्लॅन करा. तर त्याचा आधी रफ एक आराखडा करा. मग त्याच्यानंतर त्याचे पॉइंट्स काय असतील ते काढा. मग त्याचा रफ ड्राफ्ट तयार करा. तो वाचा, त्याच्यात दुरुस्त्या करा. असं 2-3 वेळा केल्यानंतर मग तुमचा फायनल ड्राफ्ट तयार होतो. तर ही प्रोसेस कुठल्याही लिखाणाला असावीच असं मला वाटतं. कारण
तुम्ही स्वतःच जेव्हा स्वतःचं लिखाण नंतर वाचता, तेव्हा तुम्हालाच लक्षात येतं, की ही गोष्ट मी इथे अशी म्हणली आहे, पण मे बी मी ही ह्याच्यापेक्षा चांगली म्हणू शकते. चांगल्या पद्धतीने जास्त लिहू शकते. किंवा हे मी तेव्हा लिहिलं, पण हे अनावश्यक वाटतंय मला, मग हे काढून टाकायचंय मला. सो त्याच्यासाठी त्या विचार मंथनासाठी ही एडिटिंगची जी प्रोसेस आहे किंवा पुन्हा-पुन्हा री-रीडिंग, प्रूफ रीडिंग, री-रीडिंग ही जी प्रोसेस आहे, ही याच्यासाठी खूप गरजेची आहे. सो मला तू कुठला प्रकार आवडतो असं म्हणशील, तर मी म्हणेन की म्हणजे ह्याचं उत्तर देणं खरंच अवघड आहे. कारण जसं म्हणतो ना आपण, की आईला विचारलं की तुमच्या मुलांमधलं कोणतं तुम्हाला जास्त आवडतं, तर असं नाही सांगता येत ते. ती सगळ्यांवर सारखंच प्रेम करते. तर मला असं वाटतं की सगळेच म्हणजे प्रकार सृजनशील लिखाण तर मला आवडतंच. पण म्हणजे मी आत्तापर्यंत कविता लिहिल्या आहेत आणि कथासुद्धा 1-2 लिहिल्या. जी माझी एक कथा नुकतीच एका अंक निनाद म्हणून निघतो, नॉर्थ अमेरिकन लेखकांचा अंक आहे तो. त्याच्यामध्ये पण माझी एक कथा अ, प्रसिद्ध झाली आता. सो कथा, कविता लिहिल्यात, पण मला कादंबरी हा एक प्रकार मला अजून करायचा आहे प्रयत्न आणि त्याच्यासाठी ती लाँग प्रोसेस आहे हे मला माहिती आहे. त्या दृष्टीने माझे काही प्लॅन्स आहेत आणि ते चालू आहेत, म्हणजे त्याच्यावर विचार करणं चालू आहे. पण ते आत्ताच मला ते काही डिस्क्लोज करायचं नाहीये, कारण आय नो की जे नक्की असेल, जे होणार असेल ते सांगावं. ज्याच्याबद्दल आपण स्वतःच डाउटफुल आहोत, ते उगीचच लोकांमध्ये बोलायला जाऊ नये असं मला वाटतं. सो हे दोन्ही प्रकार मला आवडतात आणि त्याच्याशिवाय म्हणजे मी म्हणलं तसं की मला बाकीचे सुद्धा लिखाणाचे अनेक वेगवेगळे प्रकार हाताळायला आवडतील. ते जसे-जसे आयुष्यात जसे टप्पे येतील किंवा संधी मिळत जाईल तसं एक करण्याचा विचार आहे. आणि अर्थात मला हे सगळं संसार सांभाळून हे करूनच करायचं आहे. त्यामुळे त्याला थोड्याशा मर्यादा आहेत याची मला जाणीव आहे. पण त्या असल्या तरी त्या मला थांबवू शकत नाही, हेही मला माहिती आहे. त्यामुळे हे मी चालू ठेवणार पुढे. सो हा प्रश्न तू मला विचारलास त्याच्याबद्दल खूप खूप आभार तुझे पल्लवी. अतिशय विस्तृत पद्धतीने आणि अतिशय म्हणजे डिटेल्समध्ये तू एक लेखिका म्हणून, एक कवयित्री म्हणून, एक भाषांतरकार म्हणून कोणकोणत्या अडचणी असतात किंवा तो कसा प्रकार आहे आणि कशा पद्धतीने तू लिखाण करतीयेस, त्याच्या पाठीमागे काय-काय कष्ट आहेत, या सगळ्यांचं तू इतिवृत्तांत मांडलास आणि खूप छान पद्धतीने सगळ्याच गोष्टींचा एक आपण म्हणूया एक लेखाजोगा, एक आलेख तू आम्हाला सांगितलास. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. अ, आता एक शेवटचा प्रश्न. एक कादंबरीकार यांची लेक म्हणून, यांची मुलगी म्हणून विशेष तुला असं काय वाटतं किंवा तुझ्या काय भावना आहेत? कादंबरीकार बाबा म्हणजे बाबांचं तर नाव प्रसिद्ध झालं ते कादंबरीकार म्हणूनच आलं. आणि तोच प्रकार त्यांनी जास्त करून हाताळला. अ, तर म्हणूनच म्हणजे माझा ना एक मी तरुण असताना हट्टीपणा आपल्या अंगामध्ये असतो, तसा माझ्या अंगामध्ये पण जरा खोडकरपणा तो होताच. आणि बाबांचं माझ्यावरती माझ्याकडे थोडंसं झुकतं माप असायचं. म्हणजे माझ्या भावाला ते कधी-कधी धारेवर धरायचे, पण मला सूट मिळायची काही गोष्टींमध्ये असं थोडंसं होतं. तर बाबांचं म्हणजे त्यांचं लिखाण मी सगळं बघितलं. पण मी बाबांना नेहमी म्हणायची, की मला जे काय करायचंय ना, ते मी माझ्या नावावर करीन, माझ्या बळावर करीन. असं खूप एक शायनिंग मारायची आपली. ते यंग असताना जरा त्या अंगात खोड. तर पण जसं-जसं म्हणजे माझं वय वाढत गेलं आणि समज अ, वाढत गेली, तसं-तसं माझ्या लक्षात आलं, की आपण म्हणजे उगीचच बाबांच्या ह्याच्याबद्दल असं झगडण्यात काही अर्थ नाहीये. जे काही आपलं आहे अस्तित्व ते मुळातच बाबांपासून आलेलं आहे, तर आपण ते एक्सेप्ट करूनच आपण पुढे जायला पाहिजे. तर त्यामुळे ते जेव्हा हे स्वतःला सांगितलं ना, की तू कितीही नाकारलंस, की तू मलाच करायचंय, तरी तू शिवाजी सावंतांची मुलगी आहेस, हे सत्य काही तू नाकारू शकत नाहीस. त्यामुळे तुला ते स्वीकारूनच पुढे जायला लागेल. म्हणजे माझी खूप अशी हे होती, एक घमेंडच होती मला, की नाही मी करीन ते माझ्या ह्याच्यावर करीन आणि मी माझं वेगळं नाव बनवून दाखवीन. पण म्हणजे समज येत गेली तसं कळलं, की हे असं म्हणजे तू किती ठरवलंस तरी तसं काही होणार नाहीये. तुझी ओळख
तू करशील, पण ती शेवटी बाबांपासूनच सुरुवात होणार आहे त्याची. हे ऍक्सेप्ट केल्यानंतर पुढचा प्रवास खूप सोपा झाला. आणि अर्थातच मला म्हणजे बाबांच्या लिखाणाबद्दल आजही कितीतरी लोक, म्हणजे कधी कधी अमेरिकेत सुद्धा लोक भेटतात मला आणि भरभरून बोलत असतात बाबांबद्दल. तेव्हा मला ते खूप जाणवतं की इथपर्यंत सुद्धा, म्हणजे इथे येऊन सुद्धा लोक मृत्युंजय आणि युगंधर ह्याच्याबद्दल बोलतात. तेव्हा खरंच मनापासून ते कौतुकास्पदच वाटतं आणि त्यांचा अभिमानही वाटतो मला. आणि म्हणजे बाबांची मुलगी म्हणूनच पुढे जायचंय आपल्याला हे ठरवल्यावर पुढची वाट अर्थातच सोपी आहे माझ्यासाठी. की शिवाजी सावंतांची, म्हणजे आता मी पूर्वी, म्हणजे माझं असं होतं की मी कुणाला सांगायला पण जात नव्हते फारशी. मी शिवाजी सावंतांची मुलगी आहे हे मी आपण म्हणून कधी कोणाला सांगायला गेले नाही. आता मी कोणी भेटलं तर मी, म्हणजे मला तेवढं हे आलेलं आहे की कुणाला सांगायचं, कुठे सांगायचं. ज्या माणसाला कळत नाही त्याला सांगून उपयोगच नाही ना. म्हणजे हेही आपल्याला कळलं पाहिजे की आपली ओळख कुठे कशी सांगायची. नाहीतर त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही चुकीची ओळख चुकीच्या ठिकाणी सांगितलं तर त्याचा परिणाम चुकीचाच होणार. त्यामुळे साहित्यिक वर्तुळामध्ये जेव्हा ज्या लोकांना साहित्याची जाण आहे, त्यांच्या समोर बोलताना मी सहज सांगते की हो, मी शिवाजी सावंतांची कन्या आहे म्हणून. तर माझं नावही बाबांनीच ठेवलेलं आहे. कादंबिनी हे खरं बंगाली नाव आहे. आणि ऍक्च्युली मी पहिल्यांदा, माझा पहिला जन्म झाला धाकटा भाऊ नंतर झाला. पण मला अजूनही आई किंवा बाबा सुद्धा ती ओळख सांगायची. म्हणजे आई म्हणायची की म्हणे जर पहिला मुलगा झाला असता तर त्याचं नाव कदंब ठेवायचं असं ठरवलं होतं. तर ते ऐकल्यावर मग माझा भाऊ म्हणला, बरं झालं मी नाही पहिला झालो. तू पहिली झाली. बरं आहे. त्यामुळे पण मला म्हणजे माझं नाव स्वतःलाही खूप आवडतं बाबांनी दिलेलं. आणि कादंबिनी या नावाचा अर्थ असा आहे मेघमाला, ढगांची माळ असाच अर्थ आहे त्याचा. आणि मला आकाशाचं, निळ्या रंगाचं, श्रीकृष्णाचं या सगळ्या गोष्टींचं मला आकर्षण आहे. बाबांनाही या गोष्टींचं आकर्षण होतं. तर त्यामुळे हे इतक्या सहजपणे आलेलं आहे सगळं की त्याच्यामध्ये असा वेगळा विचार करण्याची काही गरजच नव्हती, आम्हाला वाटलीच नाही कधी. पण म्हणून बाबांनी हे नाव दिलेलं अगदी मला स्वतःला हे नाव आवडतं. आणि म्हणजे माझ्या नवऱ्याने पण लग्नानंतर त्याला म्हणलं, म्हणजे लग्नानंतर आपल्याकडे नाव बदलण्याची पद्धत आहे. तर तो मला म्हणला की बघतो मी दुसरं चांगलं नाव मिळतंय का. म्हटलं बघच, तुला मिळालं तर बघ. बघ. नंतर तो म्हणला नाही मिळत आहे. मला माहिती होतं, म्हणजे मी त्याला सांगितलं होतं की मला नाही नाव बदलायचंय, मला हे आवडतंय नाव आणि तेच नाव आम्ही म्हणजे त्या नावामुळे आज माझी अशी ओळख आहे. कादंबिनी म्हणल्यावरती मग ते कादंबिनी सावंत लोकांना, बऱ्याच लोकांना माहिती आहे. त्यामुळे कादंबिनी धारक म्हणजे ते लगेच कनेक्ट करू शकतात लोक. सो अशा बाबांच्या म्हणजे कादंबरीकार म्हणून त्यांचं लिखाणाचं, म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने अभ्यास वगैरे केला, तर ते सगळं मलाही ते माझ्या लक्षात आलं की आपण चिंतन, मनन, अभ्यास केल्याशिवाय पुढे काही होणार नाही. त्यामुळे म्हणजे ही पुस्तकं ही सुद्धा मी जी केली त्याला पण मला सगळं करायला, युगंधरचं केलं ते करायला 4-5 वर्ष तिथे वेळ द्यायला लागला. आता छावाचं काम सुद्धा माझं जवळ-जवळ 2-2.5 वर्ष झाली हे चालू आहे. सो घाईघाईने आपल्याला काही करायचं नाहीये. शांत चित्ताने करायचं आहे. हे एक समज आलेली आहे. आणि त्यामुळे ते जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल. श्रीकृष्णावरती माझी श्रद्धा आहे आणि माझा असा विश्वास आहे, की जे काही तो करून घेतोय ते त्याच्या कृपेने होतंय, त्याच्या हाताने होतंय. कारण म्हणजे उगीचच आपल्या प्रतिभेचा किंवा बुद्धीचा सुद्धा फार गर्व बाळगू नये असं मला वाटतं. आपल्या हातात अनेक गोष्टी नसतात. पण आपण नको त्या गोष्टींचा खूप अहंकार बाळगतो माणूस. कारण काय आहे, की बुद्धी सुद्धा आपण म्हणतो, माझी बुद्धी एवढी आहे किंवा बुद्धीच्या श्रेष्ठत्वाचा अहंकार येतो माणसाला. पण आपल्याकडे म्हणलेलंच आहे, विद्या विनयेन शोभते. सो तो विनय असला पाहिजे आपल्या वृत्तीमध्ये असं मला मनापासून वाटतं. कारण तुम्ही साधा विचार करा ना, की बुद्धिवादी माणूस असो, कोणी असो, आपल्या मेंदूमध्ये जर एखादी गाठ झाली, तर आपलं मेंदूवरचं आपलं कंट्रोल जातो, नियंत्रण जातं. आपल्याला काही समजत नाही आपण काय करतोय, हे करतोय. मग कशासाठी या गोष्टींचा अहंकार बाळगायचा?
त्याच्यात अहंकार बाळगण्यासारखं काही नाहीये. म्हणजे मला मिळालं किंवा माझ्याकडे जास्त बुद्धी आहे, दुसऱ्याकडे एखाद्याकडे कमी आहे, म्हणून त्याचा अहंकार करण्याचं काहीच कारण नाहीये. जे मिळाले ते आपल्या पूर्वसंचितानुसार आलेलं आहे. त्याचं आता तो त्या टप्प्यावर आहे दुसरा माणूस. तो पण पुढच्या पायरीवर जाणार आहे. आपण पुढच्या पायरीवर जाणार आहोत. हे हे सगळं लक्षात ठेवलं तर ह्याचा काही अहंकार बाळगण्याचं काही कारण नाही. त्यामुळे ते त्याच्या कृपेने घडतंय. मी श्रीकृष्णाला हे करते, की मला एक मनात इच्छा आहे, की मलाही श्रीकृष्णाबद्दल लिहायचंय. एक आवर्जून सांगायचंय आणखी एक गोष्ट म्हणजे बाबांनी श्रीकृष्णावरती जी युगंधर कादंबरी लिहिली, त्याचं हिंदी भाषांतर माझ्या आईने केलेलं आहे. तिने हिंदीमध्ये मास्टर्स घेतलेले आणि तिने हिंदी भाषांतर केलं आणि मी इंग्लिश केलं. आणि बाबांनी लिहिलं तसंच माझी आई सुद्धा आता 75व्या वर्षी तिने श्रीकृष्णावरती कादंबरी लिहिलेली आहे आणि ती प्रकाशित होण्याच्या मार्गावरती आहे. तर मलाही श्रीकृष्णाबद्दल काहीतरी लिहायचं आहे. पण नॉट नेसेसरीली कादंबरी. मी कदाचित काव्यात्मक रूपात ते लिहीन असं माझ्या डोक्यात आत्ता तरी आहे. आणि त्या दृष्टीने हळूहळू छोटे-छोटे टप्प्याटप्प्याने त्याचा प्रवास चालू आहे आणि मी ते सगळं त्याच्यावरतीच सोपवलेलं आहे, की ते जे काही तू करून घेशील ते माझ्याकडनं तूच करून घेशील. तू घे माझ्याकडनं करून, असंच मी त्याला सांगते नेहमी. तर म्हणजे मला बाबा आठवण सांगायचे, की जेव्हा माझा जन्म झाला, बारसं वगैरे करायचं होतं, तेव्हा गदी माडगुळकर, गदिमांच्या मांडीवर मला त्यांनी ठेवलं होतं. अशी आठवण मला बाबा सांगायचे. सो तो स्पर्श मला लाभलेला आहे. म्हणजे मला तर आता काही माहितीच नाही मी तेव्हा काय मी छोटीच होते खूप. पण सो असे आशीर्वाद आपल्याला लाभले असतील तर आपल्या हातनं काहीतरी चांगलं काम नक्की होईल असा विश्वास ठेवून आपला मार्ग पुढे चालत राहायचा. एवढंच माहिती आहे मला. खूप खूप धन्यवाद. आपण मुलाखत म्हणण्यापेक्षा आपण एक गप्पांची मैफिलच रंगली असं आपण म्हणूया. कारण अतिशय मनमोकळेपणाने आणि अगदी छोट्या-छोट्या गोष्टी तू आमच्याबरोबर आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षक आणि आमच्या मंडळाला आणि सगळ्यांनाच तू खूप मनापासून शेअर केल्यास. त्याबद्दल खूप-खूप धन्यवाद. अ, कोलोराडो मराठी मंडळाच्या प्रेसिडेंट स्वाती देशपांडे. अत्यंत हा इंटरव्ह्यू एन्जॉय केलेला आहे. कादंबरी तुझ्याशी मी तुला किती वर्ष ओळखते. पण मी तुझ्याशी कधी लेखिका या दृष्टीने कधी आपलं बोलणं झालं नाही. आणि ती तुझी ओळख मलाही आज झाली आणि आय रिअली एन्जॉयड इट. मी खरंच सांगते तुला. खूपच एन्जॉय केलं मी. तर मंडळी तुम्ही पण सगळ्यांनी हा इंटरव्ह्यू नक्की एन्जॉय केला असेल. तर याच्यापुढे आता कादंबरी धारप यांच्या हस्ते पल्लवी शिंदे माने यांचं मनस्विनी नावाचं पुस्तक त्याचं प्रकाशन होईल. पल्लवी शिंदे माने हिच्या पहिल्या पुस्तकाचं आपण आज प्रकाशन करणार आहोत. आणि मला खूप आनंद होतोय हे करताना. तिने मला पुस्तकाचे काही झलक पाठवली होती, ती मी वाचली आणि तिचं लिखाण मला आवडलं स्वतःला. तो आज तुमच्या सगळ्यांच्या समोर तिच्या पुस्तकाचं आपण उद्घाटन करूया. खूप सुंदर असं मुखपृष्ठ आपल्या समोर आलेलं आहे. खूप शुभेच्छा तुला. खूप छान दिसते आहे. आणि मी तुला रिक्वेस्ट करीन की तुला आवडणारी थोडंसं 2 शब्द बोलशील असं वाटतंय आता या क्षणाला. आणि तुझी कविता आम्हाला वाचून दाखवशील तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद होईल. अतिशय मनापासून धन्यवाद कादंबिनी. कारण असं म्हणूया की तू जसं म्हणालीस, जसं श्रीकृष्णाने जसा योग घडवून आणलाय आणि त्या पद्धतीने तू तुझं एक लिखाणाची तुझा प्रवास चालू झाला. मला असं वाटतंय की माझ्याही लिखाणाला कुठे ना कुठे तू कारणीभूत, म्हणजे पुस्तकाला तू कारणीभूत ठरलीस. कारण आपलं मध्यंतरी बोलणं झालं होतं आणि त्यामध्ये अरे तू स्वतः का नाही पुस्तक प्रकाशित करत, असं तू एक प्रश्न विचारलास आणि तिथून मग मला एक मोटिवेशन मिळालं. आणि खूप साऱ्या गोष्टींनंतर
आता हे पुस्तक प्रकाशित झालंय, तर मनापासून मला आनंद होतोय आणि तुझ्या हस्ते खास करून तुझ्या हस्ते होतंय ह्यासाठी मला मनस्वी आनंद होतोय. कारण अ, असं म्हणूयात, की शिवाजी सावंत जरी आपल्यामध्ये नसले, तरी त्यांचं त्यांचं रक्त, त्यांचा अंश तुझ्यामध्ये आहे आणि त्यांचा कुठेतरी एक छोटासा आशीर्वाद माझ्या लिखाणाला मिळाला असं मी भाग्य समजेन. अ, तर खूप साऱ्या त्याच्यामध्ये माझं जे पुस्तक आहे त्यामध्ये कविता आहेत, त्यामध्ये ललिता आहे. तर ललितामध्ये मी आजूबाजूला ज्या आपल्या गोष्टी घडत असतात, त्या गोष्टी आपलं मन आणि बुद्धी दोन्ही टिपत असतं आणि ज ज ज्याला लेखनाची बुद्धी असते किंवा जो लेखक असतो, त्याला ते शब्दात उतरवता येतं. त्या पद्धतीने मी तो प्रयत्न केलेला आहे. त्यामधली एक छानशी कविता आहे. कवितेचं नाव आहे अपडेट. कारण आपण सगळेजण असं म्हणत राहतो, की अरे काळानुसार आपल्याला अपडेट व्हायला पाहिजे. पण काही माणसं अशी असतात, की ती अपडेट होऊ शकत नाही. तर मला असं वाटतं, की या काळानुसार मी अपडेटच्या संकल्पनेत मी बसत नाहीये. मला कुठेतरी त्या जुन्या गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टी माझ्या मनाशी कुठेतरी आहेत आणि त्यानुसार अपडेट कवितेत मी ते मांडलेले आहेत. जाणीवांच्या कक्षेत नाही बसत स्टेटस अपडेट करण्याइतकं स्वतःला अपडेट करणं. जाणीवांच्या कक्षेत नाही बसत स्टेटस अपडेट करण्याइतकं स्वतःला अपडेट करणं. काही जुनी पानं जिंदगीच्या रकान्यात घर केलेली, अगदी खोलवर जपून ठेवलेली, एखाद्या जुन्या दर्दभऱ्या गाण्याच्या कॅसेटसारखी. काही जुनी पानं जिंदगीच्या रकान्यात घर केलेली, अगदी खोलवर जपून ठेवलेली, एखाद्या जुन्या दर्दभऱ्या गाण्यांच्या कॅसेट सारखी. गावचं जीर्ण पडकं घर. गावचं जीर्ण पडकं घर, घराच्या देव्हाऱ्यात मिणमिणती ज्योत, शेणाने सारवलेलं अंगण, सैरभैर रानवारा घोंगावत फिरतोय पांघरलेल्या ब्लँकेटच्या अवतीभोवती उबदारपणे. गावचे जीर्ण पडकं घर, घराच्या देव्हाऱ्यात मिणमिणती ज्योत, शेणानं सारवलेलं अंगण, सैरभैर रानवारा घोंगावत फिरतोय पांघरलेल्या ब्लँकेटच्या अवतीभोवती उबदारपणे. क्रीम लव्हेंडर शेड्सच्या पारदर्शी साड्या, क्रीम लव्हेंडर शेड्सच्या पारदर्शी साड्यात एखादी पिवळी धम्मक नऊवार घालते मोहिनी हळुवारपणे. लांब सडक असलेले केस आताशा कापून टाकलेत मी. लांब सडक असलेले केस आताशा कापून टाकलेत मी, स्टेप विथ लेअर करून. पण आजही खुणावतो अबोलीचा गजरा. लग्न प्रसंगात कधी मधी मी दळते जात्यावर. लग्न प्रसंगात कधी मधी मी दळते जात्यावर, गाते चार जुन्या ओव्या दासपसितोच्या वेस्टर्न युगात. लग्न प्रसंगात कधी मधी मी दळते जात्यावर, गाते चार जुन्या ओव्या दासपसितोच्या वेस्टर्न युगात. अपडेट नव्या भेसळी माणसात होतं गुदमरायला. अपडेट नव्या भेसळी माणसात होतं गुदमरायला. गाणं सुरेल असलं तरी मैफिल रंगत नाही. गाणं सुरेल असलं तरी मैफिल रंगत नाही. दुःखरं मन सलत राहतं, शोधत राहतं माणुसकीचा गंध असलेली जुनी माती नाती. दुःखरं मन सलत राहतं, शोधत राहतं माणुसकीचा गंध असलेली जुनी माती नाती. आठवणीतली साठवणीतली माणसं तरळतात पापण्यातल्या पाण्यात. आठवणीतली साठवणीतली माणसं तरळतात पापण्यातल्या पाण्यात. आणि लोक म्हणतात आजकाल अपडेट राहायला हवं, आणि लोक म्हणतात आजकाल अपडेट राहायला हवं. सो एक एक सल किंवा एक आपण म्हणूया की आपण सातत्याने स्टेटस अपडेट करत असतो. 2-2 दिवसांनी आपण स्टेटस अपडेट करत असतो आणि पण ते तितकं स्टेटस अपडेट करण्याइतकं अपडेट होणं आणि तितके बदल स्वीकारणं माझ्यासारख्या काही सेन्सिटिव्ह माणसांना शक्य नाहीये. अशी काही माणसं आहेत अजूनही.
सो त्याच या कवितेतून मी ते सगळं मांडलेलं आहे. झालीस तू पल्लवी. म्हणजे आधुनिक मनामध्ये मागचं सगळं धरून ठेवलेलं असतं आपण, आणि त्याच्यामध्ये कशी आपली एक घुसमट होते, हे खूप तू छान शब्दात मांडलंस या कवितेतून. अभिनंदन तुझं, खरंच मनापासून अभिनंदन. फार धन्यवाद. सुंदर पल्लवी. खरंच म्हणजे आय थिंक आपल्या म्हणजे आमची पिढी तुझ्यापेक्षाही थोडीशी जुनी आहे, आणि पण तरी सुद्धा मला वाटतं प्रत्येक पिढीला हा एक त्यांच्यामध्ये हे एक द्वंद्व चाललेलं असतं आतमध्ये. कारण आपल्या जुन्या काही आठवणी असतात, काही व्हॅल्यूज असतात, आणि आपण नवीन व्हॅल्यू तेवढ्या इझिली नाही म्हणजे ऍक्सेप्ट करू शकत. तर खरंच मला पण मनाला भिडली ही कविता खूप. व्हेरी नाईसली रिटन. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन्स. पल्लवीचा हा पहिलाच संग्रह आहे. त्याचं नावही आहे मनस्विनी. तो या नावातूनच आपल्याला दिसतं तिच्या मनस्वी स्वभावाचं आणि व्यक्तिमत्वाचं दर्शन या संग्रहातून वाचकाला घडतं. आणि याच्यामध्ये ललित आणि कवितांचा आहे हा संग्रह. तो तिची स्फुट वाचताना एक उत्स्फूर्त, विचारशील, सृजनशील आणि हळवं मन आपल्यासमोर उलगडत जातं. आणि त्याच्यातच बिनधास्तपणाबरोबरच एक तरलताही वाचकाला अनुभवायला मिळते. व्यक्तिगत अनुभव लोकांसमोर मांडताना लागणारं धैर्य मन पल्लवी जवळ आहे, आणि त्याबरोबरच भोवताली घडणाऱ्या घटनांवर विचारपूर्वक मंथन करणारी संवेदनाही तिच्या जवळ आहे. म्हणूनच ती जशी सौंदर्य स्पर्धेत स्वतःला मिळालेल्या यश आणि अपयशाबद्दल मनमोकळेपणानं वाचकांशी बोलू शकते, तशीच ती इतिहास, दोस्ती, पाऊस, स्त्रियांचे प्रश्न अशा विविध विषयांवर स्वतःची मतही स्पष्टपणे मांडू शकते. तिच्या कवितांमधलं विषयांचं वैविध्यही तिच्या व्यक्तिमत्वातल्या वेगवेगळ्या छटांचं साक्ष देतं. स्त्रीच्या जगण्यातला संघर्ष आणि स्त्रीत्वाचे विविध पैलू तिच्या शब्दांमधून उलगडत जातात. आधुनिकतेबरोबरच प्राचीन संस्कृतीचे संदर्भही तिच्या काव्यातून डोकावत राहतात आणि वाचणाऱ्याला विचार प्रवृत्त करतात. या आधीही पल्लवींनी अनेक मासिकं आणि वृत्तपत्रांसाठी कविता आणि लेख लिहिलेले आहेत. शिवाय ती ब्लॉग लेखनही करते आहे. पुस्तक रूपात तिचं लेखन पहिल्यांदाच लोकांसमोर येत आहे, आणि त्यासाठी तिचं खूप मनापासून अभिनंदन, आणि पुढच्या साहित्य वाटचालीसाठी तिला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा मी पुस्तकाचं मुखपृष्ठ दाखवते सगळ्यांना. तुझ्या पुस्तकाचं नावही मला खूप आवडलं, मनस्विनी. खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तर पल्लवी तुझं खरंच मनापासून अभिनंदन. मी काय म्हणत होते अगं की आपणच आहोत स्वाती, डोंट वरी. तुझी कविता खरंच माझ्या मनाला भिडली. कारण हे आपल्या मधलं जे आत्मिक युद्ध हे कायम चाललेलं असतं, आणि प्रत्येक पिढीला हे जाणवतं. आपल्याच पिढीला नाही, पण मला असं वाटतं आपल्या मुलांच्या पिढीलाही ते जाणवत असावं, कारण आपणही त्यांना काही व्हॅल्यूज दिलेले आहेत, आणि बाहेरच्या जगात ते दुसरं काही आणखीन वेगळं काहीतरी बघतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा ही म्हणजे चाललेलीच असते. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये चाललेली असते. तू फार सुंदरपणे ती व्यक्त केली. तर अगेन तुझं अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुझ्या पुस्तकाचं कव्हर तर मला फारच आवडलं, फारच सुंदर आहे. तर आता मी ऍक्च्युली आभार प्रदर्शन करायची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. तर मंडळी, आतापर्यंत तुम्ही नक्कीच ही मुलाखत आणि हा पुस्तक प्रकाशन सोहळा एन्जॉय केला असेल, आणि मला माझा वेळ कसा गेला तो कळला नाही. आज कादंबिनीची नव्याने मला पण ओळख झाली एक लेखिका म्हणून. तर प्रसिद्ध कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त आणि जागतिक मराठी भाषा दिन म्हणूनही आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता. संत ज्ञानेश्वर म्हणतात की माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके. ही मराठी भाषेची क्षमता आहे. तर आज आपण जागतिक भाषा निमित्ताने भेटलो, त्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम आयोजित केला.
कादंबरीनी आपला अमूल्य वेळ याच्यासाठी आपल्यासाठी खर्च केला. आज ती खास भारतामधनं आपल्याला भेटायला आली आणि तिच्या बिझी स्केड्यूलमधनं तिने आज आपल्यासाठी वेळ काढला. आपले अनुभव, आपल्या आठवणी आपल्याशी शेअर केल्या आणि त्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानते. खरं तर कादंबरी हे नाव मला नवीन नाही. कादंबरी आमच्यात राहिलेली, वावरलेली आहे. म्हणूनच मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रम करायचा जेव्हा आमचा प्लॅन ठरला, तेव्हा पहिलं नाव माझ्या मनात काय आलं असेल तर ते कादंबरीच आलं. आणि मला खात्री होती की ती नाही म्हणणार नाही, कारण ती आमच्याच कोलोरॅडो मधली आहे अजूनही, जरी ती सिॲटलला मूव्ह झाली असली तरी. तर तिच्या कादंबरी माझ्यातर्फे तुझे खूप खूप तुला आभार की तू तुझा वेळ काढून आलीस, आमच्याशी गप्पा मारल्यास आणि खूप छान छान आठवणी, तुझ्या स्वतःच्या प्रवास, तुझ्या बाबांच्या आठवणी आम्हाला सांगितल्यास आणि त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आज या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केल्याबद्दल पल्लवी तुझेही खूप खूप आभार. आणि हा कार्यक्रम बेसिकली टेक्निकल सपोर्ट शिवाय तर शक्यच नव्हता. त्यामुळे राम, तुझे पण खूप खूप आभार. राम गायब झालाय कुठेतरी. तुझे खूप खूप आभार. तर आणि तुम्ही एवढ्या लेट आज ऑलमोस्ट किती 10-10:30 वाजले आता आणि तुम्ही सगळे या वेळेपर्यंत जागे राहिलात, मंडळासाठी तुमचा वेळ दिलात, त्याबद्दल खूप खूप आभार. कादंबरी तुझे परत खूप खूप आभार आमच्या कार्यक्रमात आल्याबद्दल आणि तुझे सगळे अनुभव शेअर केल्याबद्दल. कादंबरी एक शांती प्रार्थना म्हणून या कार्यक्रमाची सांगता करेल आता. पुन्हा एकदा मनापासून आभार. विशेषतः स्वाती तुझे, पल्लवी तुझेही आणि राम तुझेही. सगळ्या टीमवर्क शिवाय ही कामं शक्य होत नाही, त्याची मला पूर्ण कल्पना आहे आणि आपण ते सक्सेसफुली केलं. आता शेवटच्या क्षणी काही सेकंद माझंच इंटरनेट कनेक्शन गायब झालं होतं, पण आपण सगळ्यांनी ते सांभाळून घेतलं. स्वाती, तू आणि सगळ्या म्हणजे कोलोरॅडो मराठी मंडळाच्या कमिटीला माझ्या वतीने जरूर आभार कळव. धन्यवाद खूप खूप सगळ्यांचे आणि अर्थात प्रेक्षकांचेही खूप खूप आभार. त्यांच्याशिवाय कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचेही आभार. आपण मंत्र म्हणून कार्यक्रमाची सांगता करूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती. धन्यवाद. तुम्ही पण तुमच्या वेळात वेळ काढून आमचा कार्यक्रम आज बघितलात आणि कादंबरी आणि पल्लवी यांचा इंटरव्ह्यू बघितला. तुमच्या प्रेझेन्स शिवाय या कार्यक्रमाला 4 चांद लागले नसते. तर त्याच्यासाठी तुमचेही सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.